मी हेमंत शिंदे, संपादक व महाराष्ट्र राज्य भरती विमुक्त ओबीसी महासंघाचा अध्यक्ष. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक महानगरपालिकेतील शिक्षक भरती घोटाळ्याबद्दलची माहिती जाणून घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे शिक्षक भरतीकरता TET व टेट परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये कसा घोटाळा केला जातो याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आता जी सध्या शिक्षक भरती चालू आहे त्या शिक्षक भरतीकरता TET परीक्षा यावर्षी 30 सप्टेंबरला लास्ट मुदत आहे त्याची आणि 10 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर ही परीक्षा अर्ज करायची मुदत आहे. या परीक्षेकरता जी परीक्षा शुल्क शासनाने ज्या संदर्भात जे परिपत्रक काढलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी भटक्या या प्रवर्गाला पुन्हा एकदा खुल्या वर्गामध्ये त्यांचा समावेश करून त्यांच्या भटक्या जखमेवरती मीठ चोळायचं काम केलेलं आहे. या अगोदर जी टेट परीक्षा झाली 2017 पासून टेट झाली, परीक्षा पहिल्यांदा झाली होती व त्यानंतर मागच्या वर्षी टेट परीक्षा झाली होती. या परीक्षेकरता पहिल्या परीक्षेमध्ये सुद्धा टेटमध्ये भटक्या प्रवर्गाला खुल्या वर्गामध्ये समावेश करून शासनाकडून त्यांनी शासनाने त्या परीक्षेमध्ये भटक्यामुक्तांकडून खुल्या वर्गाप्रमाणे जी अन्यायकारक फी वसूल केली होती त्या विरोधात आम्ही सातत्याने 4-5 वर्षापासून आवाज उठवला होता व त्या अन्यायाला 4-5 वर्षाचा संघर्षाची किनार असून त्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी शासनाने त्या 4-5 वर्षाच्या संघर्षाची दखल घेऊन भटक्यामुक्तांच्या मागच्या वर्षीच्या टेटमध्ये मागासवर्गीयामध्ये समावेश करून त्यांना न्याय दिला होता. परंतु आता जी TET व टेट या दोन्ही परीक्षा राज्य शासन ही शिक्षण परिषदेमार्फत घेते. शिक्षण परिषद ही स्वायत्त संस्था असून ती शासनाच्या अंडर काम करते. तरी पण या दोन्ही परीक्षा शिक्षण परिषद घेत असताना सुद्धा टेट परीक्षेला वेगळा न्याय व TET परीक्षेला वेगळा न्याय असं धोरण शासनाने जे अवलंबलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने आवाज उठवला असून या वर्षीच्या ज्या TET परीक्षा होणार आहे त्यामध्ये त्यांनी परत एकदा अन्याय करून भटक्यामुक्तांचा परत खुल्या वर्गामध्ये समावेश करून त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून अन्यायकारक पद्धतीने एका पेपरकरता 1000 रुपये व 2 पेपरकरता 1200 रुपये याप्रमाणे वाढीव फी आकारली आहे. तरी पण या बाबतीमध्ये आमची अशी विनंती आहे शासनाला का तुम्ही जे मागच्या वर्षी जो भटक्यामुक्तांना टेट परीक्षेमध्ये मागासवर्गीयामध्ये ठेवून त्यांना त्या प्रमाणात SC STच्या प्रमाणाची फी ठेवली होती तीच फी तुम्ही TET परीक्षेमध्ये भटक्यामुक्तांना ठेवायला पाहिजे होती. पण तुम्ही परत एकदा शासनाने या बाबतीमध्ये भटक्यामुक्तांवरती खूप मोठा अन्याय केलेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही शासनाच्या शिक्षण विभागाकडे दाद मागणार असून त्यांना भटक्यामुक्तांवर झालेल्या अन्यायाबद्दल त्यांना अवगत करून देणार आहोत. तरी या बाबतीमध्ये माझी सर्व भटक्यामुक्त जाती जमातीतील समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी या बाबतीमध्ये समाजावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन या बाबतीमध्ये सहकार्य करावे आम्हाला व आमच्या अन्यायाविरोधाच्या लढ्याला साथ देऊन त्या विरोधामध्ये आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय द्यावा ही तुम्हाला विनंती करतो. नमस्कार.